रेंज ट्रेकची खरी धमाल येते जेव्हा टप्प्याटप्प्याने त्यातला थरार वाढत जातो. आजचा ट्रेकही तसाच भव्य, दिव्य आणि थरारक. आज आपण चाललोय हर्षगड अर्थात हरिहर गडावर. इथून हरिहरकडे चाललो. खूप पाऊस पडल्यानंतर एकूणच सगळ्याच गोष्टींचा वेग मंदावल्यासारखा वाटतो. गावाचंही बहुधा तसंच झालंय. एक निवांतपणा आलाय. जो काही आवाज तो फक्त पावसाचा. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. कवी अनिल यांची आठवण झाली. रेंगाळावंसं वाटत होतं, पण हरिहर दिसला आणि त्याची वाट धरली. हा ट्रेक खरं तर थंडीत किंवा उन्हाळ्यात उत्तम, पण मला पावसाळ्यातलं हरिहरचं रूप बघायचं होतं. आणि या ऋतूत भर पावसात किल्ला चढण्याचं थ्रिल अनुभवायचं होतं. इतर वेळी या वाटेवरून झपाझप जाता येतं. आता मात्र रस्ता खूपच निसरडा झालाय. पण पावसाळ्यातल्या ट्रेकचा एक फायदा आहे. वाहतं थंड शुद्ध पाणी. धुक्याची साथ इथेही होतीच. इथल्या हिरव्या रंगाला आज मला ओला हिरवा असं म्हणावंसं वाटतंय. पावसाळी हिरवा. ये तूफान वाला इलाका है. जिन जगहों में दुनिया के सबसे अजीब मौसम होते हैं, ये उनमें से एक है. यहाँ टॉर्नेडोज, थंडरस्टॉर्म्स और कटरीना जैसे हरिकेन आते हैं. इसमें आपको बहुत मजा आने वाला है. चिंचोळ्या वाटांवरून प्रवास हे या संपूर्ण ट्रेकचंच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अर्धा गड चढण्यात प्रचंड दमछाक झाली होती आणि हरिहरच्या प्रसिद्ध पायऱ्यांवरून किल्ला चढून जाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पायऱ्यांसमोर उभा राहिलो. एका नजरेत बघितल्यावर थोडं दडपायला झालं, पण त्यात भीतीपेक्षा एक्साइटमेंट जास्त होती. मनात आलं, काय कमाल तंत्र वापरलंय. अख्खा डोंगर खोदून बांधकाम. हॅट्स ऑफ. एकदा का खोबण्या पकडून चढायचं टेक्निक कळलं की खूप अवघड वाटत नाही. पण पाऊस, वारा, धुकं आणि 200 फुटांच्या या उभ्या चढाच्या पायऱ्या, हे समीकरण खरंच थरारक आहे. आणि थोड्या थोडक्या नाही तर 100हून जास्त. कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून हरिहरच्या दरवाजापर्यंत आलोय. स्थापत्य आणि बांधकाम शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा सपाटीवर यायचा मार्ग आहे. संपूर्ण रस्ता डोंगरात तासून काढलेला आहे आणि पायऱ्या बनवलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये हरिहर सारखा ट्रेक करणं एक चांगलाच थरार देऊन जातो. एकंदर सगळा गड बघितला तर निसर्गतः तो कमालीचा अवघड आहे.
पण या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे तो चढताना तितकासा कठीण वाटत नाही. अर्थात उतरताना खूपच सांभाळून उतरावं लागतं. हरिहरच्या माथ्यावर जाणारी वाट ही डोंगराच्या पोटामधनं खोदलेली आहे. यादवांच्या काळात गोंड घाटातल्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. त्यामुळे बांधणीची पद्धत त्याच काळातली आहे. डोंगर खोदून रस्ते आणि पायऱ्या. यादवांनंतर तो निजामशाहीत आला. शहाजी राजांनी तो जिंकून घेतला होता. मग मुघलांचं वर्चस्व होतं. नंतर मोरोपंत पिंगळ्यांनी हाही गड मराठेशाहीत आणला आणि अखेर तो इंग्रजांकडे गेला. सह्याद्रीचं रांगडेपण अनेक गोष्टीतून दिसतं. ही हिरवाई खरं तर सौंदर्य वाढवणारी, पण ती जेव्हा अशी चौकटी पलीकडे बहरते तेव्हा ती सुंदर तर असतेच, पण तितकीच रांगडीही. गडावर पाण्याची टाकी आहेत. वेताळ, मारुती यांची मंदिर आहेत. या छोटेखानी किल्ल्याच्या माथ्यावर सुद्धा एक खूप मोठं तलाव आहे. याही गडावर एक तलाव आहे आणि त्याच्या किनाऱ्यावर शंकराची पिंड आणि नंदी. पावसाळा असल्याने धुक्यामुळे गडाची भव्यता नीट शूट करता आले नाही. ही रुखरुख मनाला लागली होती. त्यामुळे पुन्हा यावं लागलं, वेगळ्या ऋतूत ड्रोन कॅमेरा घेऊन. हाच किल्ला उन्हाळ्यात कसा दिसतो पाहूया. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांची एक आगळी वेगळी समृद्धी लाभली आहे. आपल्या इथला प्रत्येक किल्ला स्वतःचं वेगळेपण दर्शवतो. नाशिक जिल्ह्यातला हर्षगड उर्फ हरिहर असाच एक. सगळ्यात आधी नजरेत भरतो तो त्याचा त्रिकोणी आकार. या आकारातही गडाची भव्यता कुठेही कमी होत नाही. गडाच्या कातळातच पायऱ्या करून काढायच्या आणि त्या चढण्यासाठी आधार म्हणून छोट्या पण भक्कम अशा खोबण्या तयार करायच्या. ही पद्धतच किती भन्नाट आहे. साधारण 12व्या शतकातील ही बांधकाम पद्धती किल्ल्याच्या राकट सौंदर्यात भर तर घालतेच, पण त्या काळातल्या प्रगत तंत्रज्ञानाची साक्षही देते. किल्ल्यावरच्या या पायऱ्यांची उंची 200 फूट असली तरी त्यांच्या भव्यतेचं काहीही मोजमाप नाही. हरिहरगडाचं वेगळेपण प्रत्यक्ष अनुभवणं हा अत्यंत थरारक अनुभव आहे. थरार, आकार आणि ट्रेकिंगचं पुरेपूर समाधान म्हणजे हरिहरगड.